नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज आपल्या चॅनलवरती कविता आणि त्याचं रसग्रहण या शृंखलेमध्ये आणखीन एक श्रेष्ठ कवी बासी मर्ढेकर यांची कविता मी घेऊन आलोय. माझ्या मते आपल्या चॅनलवरती आज मर्ढेकरांची कविता आपण पहिल्यांदाच बघणार आहोत. मर्ढेकर खरं तर नवकवितेचे एक युगप्रवर्तक समजले जातात. त्यांचे शब्द, त्यांच्या कल्पना, त्यांच्या प्रतिमा यांचा अर्थ कधी कधी लावणं खूप अवघड होतं आणि मला विचाराल तर त्यांची कविता समजून घेणं हे एक मोठं काम आहे. आणि तसं मी म्हणालो की समजून घेणं त्यांची कविता अजूनही लोक, आता इतकी वर्ष होऊन गेले कविता लिहून, पण पिपात मेले ओल्या उंदीर या कवितेचे अर्थ अजूनही लोक लावतात, चालू आहे अजून तरी. कोणाला संपूर्ण कविता कळली की नाही देव जाणो. कळली असेल तरी चांगलं आहे, नसेल तरी ठीकच आहे, कारण की ती समजायला अवघड आहे. तशीच ही एक कविता आहे. मला विचाराल तर एक प्रकारचं शिवधनुष्य आहे आणि जे माझ्या छोट्या प्रयत्नाने किमान ते जागचं हलतंय का हे बघण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मला जी कविता समजली, मला जी उमगली, ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर कविता आहे माझा अभंग माझी ओवी. आधी आपण कविता बघूयात आणि मग त्यावर गप्पा मारूया. माझा अभंग माझी ओवी. माझा अभंग माझी ओवी, नतद्रष्ट गाथा गोवी, इंजिनाविण गाडी जेवी घरंगळे. कुठे ज्ञानेश्वर श्रेष्ठ, कुठे तुकाराम पवित्र, कुठे समर्थ धीरोदात्त संत सर्व. संत शब्दांचे नायक, संत अर्थांचे धुरंदर, एक शब्दांचा किंकर डफरले. ज्ञान विज्ञानी उमाळा, सत्ता मारी तिरपा डोळा. ज्ञान विज्ञानी उमाळा, सत्ता मारी तिरपा डोळा, सोन्या चांदीचा सोहळा आतताई. ऐशा टापूत चौफेर, नाही माहेर सासर, कैचे गोत्र वा प्रवर अनामिका. नेणे बिजली वा पणती, स्थिर आहे तरी दृष्टी, आपत धर्मे नाही कष्टी बावळामी. परी फाटे हे अंतर आणि जन्मा येई अंबर, तोडा नाळ अवडंबर नारायण. अहो शब्द राजे ऐका, अहो शब्द राजे ऐका, लाज सेवकाची राखा, नाही तरी वरती काखा आहे तया. तर मित्र हो, एका कवीने रचलेला, कवितेसाठी आणि त्या शब्दांच्या साधनेसाठी रचलेला हा अभंग आहे असं मी मानतो. आहे अभंगच, त्याची ढब आहे, त्याची रचना जी आहे ती अभंगाचीच आहे. एरवी आपण बघतो की भक्ती रसात बुडलेले संत जे आहेत ते अभंगांची रचना करतात. आपले मर्ढेकर जे आहेत ते कवी आहेत आणि कवितेच्या साधनेसाठी ती जी सृजन शक्ती आहे, शब्द राजे, ती, तो जो एक कवी आहे, ती जी एक शक्ती आहे, स्फुरण आहे तुमच्यामध्ये, मूळ जो एक ऊर्जेचा आणि मूळ जो सृजनाचा जो स्त्रोत असतो, त्याला उद्देशून हा अभंग आहे. त्याला हा केलेला टाहू आहे, ही प्रार्थना आहे. तर ती कशी ते आपण बघूयात. माझा अभंग माझी ओवी, नतद्रष्ट गाथा गोवी, इंजिना विण गाडी जेवी घरंगळे. कितीही काहीही केलं तरी देखील कवी जो आहे, कवीला कवितेची ओढ, शब्दांची ओढ आणि अनुभूतीला शब्दांमध्ये ओवण्याची जी एक धुंदी असते, ती त्याच्या रक्तातून जात नाही. हे मी माझ्या अनुभवाने सांगू शकतो एक कवी म्हणून. ती जी धुंदी आहे की अनुभूतींना, त्या विचारांना, कल्पनांना शब्द रूपात मांडणे, याची धुंदी जात नाही. आणि काही केल्या ते पूर्णत्वाला येईल असं कधी पटकन वाटत नाही. मग कुठल्याही कवीला जर तुम्ही विचारलं तुझी सगळ्यात आवडती कविता कुठली,
कवींना बुचकाट टाकण्यासाठी हा प्रश्न जो आहे, खऱ्या कवींना, उगाच शब्दाला शब्द रला ट त्याला नाही, खऱ्या कवीला जर हा शब्द विचारला ना, त्याला याचं उत्तर नाही देता येणार. कारण की पहिली गोष्ट, सर्वोत्तम कविता अशी जन्माला आलेलीच नसते त्याची कधी. कारण की तो सतत काही ना काहीतरी कमी राहिलेलं असतं, सतत काही ना काहीतरी त्याच्यात पूर्णत्वाला आलेलं नसतं, आणि ते शोधायचा प्रयत्न करत असतो. ती जी पूर्णत्वाची ओढ आहे, अनुभूतीची गंमतच अशी आहे की अनुभूती शब्दात मांडण्याजोगी नसतेच, आणि त्याचा प्रयत्न कवी करत असतो. त्यामुळे तो संपूर्ण सफल कधी होतच नाही, आणि म्हणून त्याचा शोध सुरू असतो. आणि म्हणून कवी जो आहे तो कायम असा चडफडणाऱ्या अवस्थेत वगैरे असतो. त्याचं कारण असते की शब्दात मांडणार कसं. अजिम्या ब्रह्म पाहिले म्हणणं ठीक आहे, पण ब्रह्म पाहिल्याने नक्की झालं काय हे तुम्ही कसं सांगणार. त्यामुळे माझा अभंग माझी ओवी, नतद्रष्ट गाथा गोवी, कितीही जरी केलं तरी कमीच पडतंय त्याच्यामध्ये. किंवा कदाचित असंही होत असेल मर्ढेकरांच्या बाबतीत, तर हे शक्यच आहे 100%, की लोक कदाचित, समाज कदाचित त्याला नावं ठेवत असेल. म्हणजे आपण पोटतिडकीने 100% प्रयत्न करून, 100% प्रामाणिक राहून त्या सृजन शक्तीशी, त्या परमेश्वराची, त्या शब्दांशी आणि भावनांशी प्रामाणिक राहून कवितेची रचना आपल्या हातून घडते, आणि लोक म्हणतात की हे कळतच नाहीये काय चाललंय, किंवा हे काय शब्दरचना आहे. जसं इंजिना विण गाडी जेवी घरंगळे. आता गंमत बघा, मर्ढेकरांनी इंजिन हा इंग्रजी शब्द अगदी बेमालूमपणे या अभंगामध्ये गोवलेला आहे. आता कदाचित काही जण याला नतद्रष्ट म्हणू शकतात, या ओवीतच किती गंमत आहे बघा. या ओवीमध्येच सांगून दिलंय की लोक कदाचित मला नतद्रष्ट देखील म्हणत असतील, कारण की माझी शब्दरचना अशी आहे. काय करणार, माझी शब्दरचना अशी आहे. पिपात मेले ओल्या उंदीर, लोक म्हणू शकतात हे काय लिहिलंय म्हणून. आता भले तुम्ही कितीही प्रामाणिक राहा तुमच्या कलेशी, पण असं होऊ शकतं. त्यामुळे ती पूर्णत्वाला जात नाहीये, ती सिद्धी प्राप्त होत नाहीये. कवीला आणखीन काय हवं असतं, संपूर्ण भावना शब्द रूपात उभी राहावी आणि कविता पूर्ण व्हावी, हीच त्याची सिद्धी असते. हेच पूर्णत्वाचं त्याचं ओढ आहे, आणि ती होत नाहीये. आणि ती इंजिना वेळ गाडी जेवी घरंगळ, म्हणजे कधी कधी असं वाटतं की वाहवत जातंय का काय, आणि त्याला कुठे बंधन नाही, अनिर्बंध होतंय का काय, अशी देखील एक पुसटशी शंका त्यांना स्वतःवरच येऊ लागलेली आहे एक कवी म्हणून. आणि त्या सृजन शक्तीकडे बघतात. कुठे ज्ञानेश्वर श्रेष्ठ, कुठे तुकाराम पवित्र, कुठे समर्थ धीरोदात्त संत सर्व. आता हे संत जरी असले तरी ते महान कवी होते, ही सगळी मंडळी. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, समर्थ रामदास महाराज, आणखीनही खूप आहे, संत चोखामेळा आहेत, सावतामाळे आहेत, भरपूर आहेत. हे सगळी जी मंडळी आहेत ना, ही संत कवी आहेत. संत तर आहेच, कवी पण आहे. आणि कवी जे न देखे रवी ते देखे कवी, हे उगीच नाही सांगितलं. अध्यात्म देखील असंच असतं. अध्यात्मामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी दिसत नाहीत त्याच समजून घ्यायच्या असतात, जे दिसते त्यात समजून घेणार का काय, जे दिसत नाही तेच समजून घ्यायचं असतं. आणि इथे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, समर्थ रामदास ही मंडळी श्रेष्ठ, कारण की यांना शब्द रूपात त्या भावना, त्या ते विचार, ती अनुभूती शब्दात मांडता आली. याचं उदाहरण मी एक सांगतो. मनाच्या श्लोकांचं मी जेव्हा ती शृंखला संपूर्ण केली तेव्हा मला काही वेळा असं वाटलं की अरे हे तर अनुभूतीचे बोल आहेत. समर्थ रामदासांनी मांडलेले हे अनुभूतीचे बोल आहेत, हे शब्द अनुभूतीचे आहेत. आणि तिथे समर्थांची कवी म्हणून उंची जाणवली की आध्यात्मिक पातळीवर तर आपण काय बोलणार, पण कवी म्हणून देखील ते किती श्रेष्ठ होते. तसं जमलं पाहिजे. आणि असं खूप कवींचं होतं माहितीये.
जेव्हा आपण एखादी रचना वाचतो की ऐकतो, तेव्हा दुसरा कवी जो असतो, हाडाचा कवी, येथ पाहिजे जातीचे येरा गवाळाचे काम नोहे म्हणतात ते खरं खोटं नाहीये. जेव्हा एखादी रचना आम्ही ऐकतो कवी म्हणून, तेव्हा असं म्हणतं की असं सुचलं पाहिजे, असं सुचलं पाहिजे, याला म्हणतात कविता, याला म्हणतात रचना. काय शब्द येते, असं होतं खूप वेळा. आणि दुःख याचं आहे की हे आपल्याला का सुचत नाही. तर हे दुःख तिथे मला दिसतं. कुठे ज्ञानेश्वर श्रेष्ठ, कुठे तुकाराम पवित्र, कुठे समर्थ धीरोदात्त संत सर्व. आता हे दुःख कुठे येतंय बघा. संत शब्दांचे नायक, संत अर्थांचे धुरंधर. मगाशी मी म्हणलं तसं संत शब्दांचे नायक आहेत, हे शब्द नायक आहेत, अत्यंत समर्थ असे हे सगळे कवी मंडळी होती. संत कवी होते ते सगळे. संत अर्थांचे धुरंधर, अर्थांबद्दल काय बोलावं. संत मंडळींनी अभंगांमधून अर्थ म्हणजे जगाचे अर्थ आपल्या समोर ठेवलेले, विश्वाच्या एक एक बारीक पेक्षा बारीक प्रश्नांचं उत्तर आपल्या समोर ठेवलेलं आहे. भावनांचं, प्रश्नांचं, सगळ्यांचंच. संत शब्दांचे नायक, संत अर्थांचे धुरंधर, एक शब्दांचा किंकर डफर मी. हे ते दुःख आहे की मला का असं सुचत नाही. शब्दांचा किंकर, किंकर म्हणजे किंकर हा एक प्रकारचं काय म्हणतात त्याला, पिशाच्य म्हणा किंवा भूतासारखं वगैरे. किंकर हा एक प्रकारचं पारलौकिक जीवांपैकी एक आहे, किंवा राक्षस म्हणा, जे असे रात्री अपरात्री भटकत हिंडत असतात वगैरे, भूतासारखे. आपण भूत समजूयात काही काळासाठी. विचित्र किळसवाणे असतात, भीतीदायक असतात. एक शब्दांचा किंकर डफर मी. मी असा काय की, कारण की कसं आहे, मर्ढेकर स्वतःला असं म्हणतात, आपण असं म्हणतो कारण की आपल्याला मर्ढेकर माहिती आहे, पण मर्ढेकरांना जे स्वतः आपण कोण आहे माहिती आहे, हे वेगळंच आहे ना. शेवटी स्वतः आपण कोण आहोत हे स्वतःला माहिती असतं. आपण किती पाण्यात असतो हे प्रत्येकाला माहिती असतं. आणि प्रत्येक कवीला वाटतं की मला ते पूर्णत्व का येत नाही. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले, हे शब्द माझ्या मनात का येत नाहीत, मला का हे सुचत नाही, असं कैक कवींना वाटतं. माहितीये, याचं एक उदाहरण म्हणून सांगतो. युट्यूबवरती तो व्हिडिओ माझ्या मते आहे, काहीतरी बघा, कवी ग्रेस यांचा. तर त्यांनी एक बदायुनी म्हणून एक शायर होऊन गेले, त्यांचा एक शेर होता की दामने यार की झीनत न बने हरासू, अपने पलकों के लिए कुछ तो बचाए रखिए. याच्यावरती बोलत असताना ग्रेस अगदी नकळतपणे म्हणून गेले की ऐसा सूचना चाहिए, असे शब्द सुचले पाहिजेत. हे दुःख आहे ना एक प्रकारचं. हे त्या कवीचं, ह्या कलाकार जो असतो ना, कलाकाराची खरी पावती कुठे मिळते सांगतो मी. पोच पावती कधी मिळते कलाकाराला, जेव्हा समोरचा माणसाला तुम्ही सांगितलेला शब्द जो आहे त्याच्या हृदयाच्या आणि भावनांच्या अगदी आरपार निघून जातो ना, ती त्याची पोच पावती असते. असे शब्द आपल्याला सुचले पाहिजेत की जे हृदयाच्या आरपार निघून जातील. हे का होत नाही माझ्याच्यानी, हे दुःख मर्ढेकर आपल्या समोर मांडतात की एक शब्दांचा किंकर डफर मी. मीच का असा डफर निघालो. आता डफर सुद्धा काही मराठी शब्द नाहीये, पण हे मर्ढेकर आहेत, ही त्यांची शैली होती आणि ही अचाट शैली होती. ज्ञान विज्ञानी उमाळा, सत्ता मारी तिरपाडवा, सोन्या चांदीचा सोहळा आता तयारी. आजकाल जे काही आपण जगतोय त्याला सुद्धा हे तितकंच समर्पक आहे जेवढं तेव्हा होतं. आता मर्ढेकरांना होऊन देखील किती, 1955-60च्या दरम्यान त्यांच्या कविता जास्त समोर आल्या. म्हणजे आता त्याला देखील 80-60 वर्ष होऊन गेली. मग तेव्हा देखील हेच होतं, कारण की समाजात जगत असताना, जगामध्ये जगत असताना काही गोष्टींचं तुम्हाला भान राखावं. आता हे राखावं लागतं का, कारण की तुम्हाला जगायचं असतं. जी मंडळी सार्थर सारखी असतात
की जे म्हणतात मला नोबेल प्राइज नको, अशी मंडळी वेगळी असतात थोडी. पण बहुतांशी मंडळींना जगायचं असतं. ज्ञानविज्ञानी उमाळा, त्यांना भारी उमाळा असतो. ज्ञानविज्ञानी उमाळा म्हणजे काय? आता हा उमाळा कुठल्या अर्थाने, मी दोन अर्थाने बघतो या शब्दाकडे. एक तर हा एक प्रकारचा मारलेला टोमणा आहे की कविता ही मुळात कुठल्या विज्ञानात किंवा कुठल्या ज्ञानाच्या कोशात किंवा कुठल्या चौकटीत किंवा कुठल्या गणिताच्या प्रमेयांमध्ये, कुठल्या इक्वेशन मध्ये मांडण्याची गोष्टच नाही. कुठलीही कला घ्या, कलेचं पण तसंच आहे. कुठलीही कला जी आहे ती अशा कुठल्याच गोष्टीमध्ये मांडण्याची ही गोष्टच नाही आहे. तरी तुम्हाला तो उमाळा असतो, कारण की तुम्हाला समाजात मिरवायचं असतं. या अर्थाने एक मी बघतो हा एक प्रकारचा मारलेला टोमणा. आणि दुसऱ्या प्रकारे जो मी याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला, दुसरा एक वेगळा अर्थ त्याच्यामध्ये, की ज्ञानविज्ञानी उमाळा याचा अर्थ असा आहे की ज्ञान, तुम्ही जर विचार केला तर ज्ञान हे तुम्हाला जे समजलं, ज्ञ ज्ञ म्हणजे बुद्धी, याच्यावर आलेलं ज्ञान, आणि विज्ञान म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींचं तुम्ही मिळवलेलं ज्ञान, वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान म्हणजे विज्ञान. आता हे वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान आणि मुळात शिकणे, ज्ञानार्जन, याची मात्र तुम्हाला ओढ असते. कवीला ती ओढ असते. हे वाचत राहा, ते वाचत राहा, याचा विचार करत राहा, त्याचा विचार करत राहा, याचा उलगडा करून पहा, याच्याबद्दल काही सुचतंय का, हा विचार करत राहा. सतत त्या विचारांमध्येच कवी असतो. तर हा देखील एक अर्थ येऊ शकतो. ज्ञानविज्ञानी उमाळा सत्ता मारे तिरपा डोळा. सत्ता मात्र तुम्हाला तिरपा डोळा बरोबर मारते, आणि जिथे तुम्हाला एक प्रकारचे चौकट जे तुमच्या अंगावर पडते, जे तुम्ही सोडू शकत नाही. असे फार कमी लोक असतात की बाबा नागार्जुनांसारखे, की ज्यांनी सत्तेच्या डोळ्यात डोळे घालून कवितांची रचना केली. बाबा नागार्जुनांबद्दल कधीतरी वाचा. पण होतं असं जगामध्ये की सत्ता जेव्हा तिरपा डोळा तुम्हाला मारते, सत्ता जेव्हा स्वतःच अस्तित्वाची जाणीव करून देते, तेव्हा तुम्हाला तुमचं लेखणी खाली ठेवावी लागते. ती लेखणी तुम्हाला खाली ठेवावी लागते. दुर्दैव आहे हे, नाही असं नाही. याचं कारणच असं आहे की आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एक मोठा विनोदच आहे. मला विचाराल हा एक फार मोठा विनोद आहे, त्याबद्दल काहीतरी नंतर बोलूया. पण सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं मरण तुम्ही डोळ्यासमोर बघत असालच, त्याविषयी माझ्या मते बोलतायत. सोन्या चांदीचा मात्र सोहळा आतताई. ज्ञानविज्ञानी उमाळा सत्ता मारी तिरपा डोळा. ते दिसलं की गप्प बसायचं. चिडी चूप तेरी चूप मेरी भी चूप. सोन्या चांदीचा सोहळा आतताई, तो मात्र चालू ठेवायचा. पैसा कमवण्यासाठी सोन्या चांदींचा सोहळा तुमचा होत राहिला पाहिजे. आपल्याकडे हल्ली म्हणजे भेटतात कधी कधी मंडळी अशी की मी कविता लिहितो. कविता ही लिहायची नसतेच. आम्ही फक्त माध्यम आहोत. कवी जो आहे तो माध्यम आहे. कविता ही रचली जाते. कविता आपोआप बनते. जेव्हा तुम्ही कविता लिहिता या कविता करता, तेव्हा तुम्ही ते एक प्रकारचे कला न राहता ते ज्याला आपण कुसर या शब्दांमध्ये जातो. ते कला कुसर जे म्हणतो ना, ते कुसर मध्ये जातं, क्राफ्ट्समनशिप मध्ये जातं. ते आर्ट राहत नाही. कला आणि त्याच्यामध्ये फरक आहे थोडासा. तर सोन्या चांदीचा सोहळा आता तो चालू ठेवला पाहिजे. हे एक प्रकारे बर्डेकरांनी स्वतःवर आणि कवींवर देखील केलेला एक प्रकारचा कटाक्ष आहे. आणि आता ते म्हणतात की या सगळ्या परिस्थितीमध्ये हे दुःख आहे, शब्द सुचत नाही, त्यांच्या एवढी संतांनी एवढी उंची गाठता येत नाहीये, खोली गाठता येत नाहीये, अर्थ सापडत नाही, शब्द सापडत नाहीत, तसं सुचत नाहीये. वरती हे जगण्याच्या चौकटी ज्या आहेत त्यांनी मला बांधून ठेवलंय. ऐशा टापूत चौफेर नाही माहेर सासर.
कैसे गोत्र वा प्रवर अनामिका. आता हे ऐशा टापूत चौफेर या सगळ्या विचारांनी वेढलेला कवी जो आहे किंवा कलाकार आपण म्हणूयात, कवीच कशाला म्हणायचं, फक्त या कवितेपुरतं म्हणून मी कवी हा शब्द मानतोय, पण ही कुठल्याही कलाकाराची अवस्था होऊ शकते की ऐशा टापूत चौफेर नाही माहेर सासर कैंचे गोत्र वा प्रवर अनामिका. अशा टापूमध्ये चौफेर तुम्ही वेढलेले आहात या सगळ्या गोष्टींनी, आधी सांगितलेल्या सगळ्या. नाही माहेर सासर, ना तुम्हाला या जगात जगता येतंय, ना तुम्हाला सासराला जाता येते. सासर म्हणजे काय, मोक्ष. आपल्या संत परंपरेमध्ये माहेर कशाला म्हणतात की जिकडे तुमचं आसऱ्याचं स्थान आहे ते माहेर. माझे माहेर पंढरी, बरोबर. आणि सासर म्हणजे काय की जिथे तुम्हाला जायचंय तेही तुम्हाला नाही, म्हणजे तुम्हाला मोक्षही नाही, तुम्हाला आसराही नाही, तुम्हाला मोक्षही नाही. म्हणजे तुम्ही जगूही शकत नाही, तुम्ही मरूही शकत नाही, तुम्ही मोठेही होऊ शकत नाही आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी किंवा कुठल्याही प्रकारचं नाव, उर्दूमध्ये फार चांगला शब्द शोहरत, न मिळता एखाद्या कलाकारांनी निमूटपणे मरणं हे अत्यंत विदारक आणि वाईट असं मरण आहे त्या कलाकारासाठी. कारण की कलाकार जगतोच कशासाठी, मुळात ह्याच्यासाठी जगतो की लोकांनी मरावे परी कीर्ती रूपे उरावे. हे काय फक्त हातात तलवार घेणाऱ्यांना लागू नाही, हे बाकीच्यांना सगळ्यांना लागू आहे. ऐशा टापूत चौफेर नाही माहेर सासर टाहोय हा, हे दुःख आहे. कैचे गोत्र वा प्रवर अनामिका, ना आम्हाला गोत्र आहे, ना प्रवर आहे, ना आम्ही कोणी फार मोठ्या कुलोत्पन्न काही झालेलं आहोत, असं काही झालेलं नाही. आम्ही अनामिक आहोत, आम्हाला नाव पण नाही. काही दिवसांनी आमचं नाव देखील विसरून जातील. दुर्दैवानी आज कैक लोकांना तुम्ही विचारा, कदाचित मर्ढेकर हे नाव देखील माहिती नसेल. हे दुर्दैव नाही तर काय. ऐशा टापूत चौफेर नाही माहेर सासर कैसे गोत्र वा प्रवर अनामिका. तू अनामिक म्हणून जन्माला आम्ही आलो, आम्हाला तेही नाही हो, आम्हाला नाव पण नाही, आम्हाला गोत्र नाही, आम्हाला प्रवर नाही. आलोय जन्माला, बस इतकंच. कवी म्हणून जन्माला आलोय. ह्याच्यात एक उर्दू शेर आठवला, कोणाचा ते विसरलो मी. क्या करूं जो इश्क में हुआ नाकाम, क्या करूं जो इश्क में हुआ नाकाम, मुझे और कुछ काम भी नहीं आता. मग जन्माला घातलंच मला देवाने प्रेम करण्यासाठी, आणि मी जिथे जाईन तिथे प्रेमामध्ये नाकाम होतो, नाकामयाब होतो आहे. तसं कवी तर बनवलेलं आहेस तू, पण ते पूर्णत्वाला जात नाहीये. मला ते सासर कुठे दिसत नाहीये, आणि माहेर सुद्धा या सगळ्या गोष्टींनी अडचणीत आलेलं आहे. गोत्र नाही, प्रवर नाही, आणि अनामिक मी जाणार तर काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नेणे बिजली वा पडती, स्थिर आहे तरी दृष्टी, आपत धर्मी नाही कष्टी बावळावी. मग यामध्ये होतं काय, कधी कधी तुम्ही वाम मार्गाला लागता. वाम मार्गाला लागल्यानंतर काय, र लाट ट ला र, जुळवा जुळव करत 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 कविता सांगायचं आणि मोकळं व्हायचं. वाईट वाटतं कधी कधी की वाटेल त्या रचनांना देखील आपण कविता म्हणतो, की खरंच त्याच्यातनं काय अर्थ आहे, त्यांनी कुठली वेगळी कल्पना आहे, काय केली. आता ही सुद्धा गंमतच आहे की मी स्वतः कवी असून असं म्हणतो की काही कवितांचं काय, पण र ल र ट ल ट जोडलेल्या कविता दिसतात. एक तर ती कविता असते, नाही तर ती नसते. ते नाही तर ती नुसतंच शब्दांची एक रचना काहीतरी केलेली असते. नेणे बिजली वा पणती, ना बिजली कळतीये ना पणती समजतीये. बुद्धी हरली आहे ना, बुद्धी हरल्यावर काय होतं, ना मला वीज समजतीये ना मला पणती कळतीये. मला याच्यातलं अंतर देखील कळत नाहीये की क्षणिक चमकणारी वीज, क्षणिक येणारा विचार, आणि हळूहळू निर्विकारपणे तेवत राहणारी पणती, यांच्या प्रकाशांमध्ये फरक आहे ना, यांच्या अवस्थांमध्ये फरक आहे.
यांनी दिलेल्या प्रकाशामध्ये, अवस्थांमध्ये आणि त्याच्या परिणामांमध्ये देखील फरक आहे. पण तो फरक देखील करण्याची आता प्रवृत्ती राहिलेली नाहीये. स्थिर आहे तरी दृष्टी. एवढं असून देखील एक गोष्ट मात्र माझ्याकडे आहे, अजूनही आहे, की माझी दृष्टी स्थिर आहे. मग ती आकाशातली वीज असो, नाहीतर जमिनीवरची पणती असो, मी तिच्याकडे बघतोय, माझं लक्ष आहे, मला जाणवतंय, पण मला समजत नाहीये. नेणत नेणे बिजली वा पणती, स्थिर आहे तरी दृष्टी. आपद धर्मे नाही कष्टी, भावळा. आपद धर्म म्हणजे चुकीचा धर्म, चुकीच्या मार्गाचा अवलंब करून, आणि हे करून दृष्टी स्थिर आहे, पण तरी देखील चुका करून देखील मला त्रास का होत नाहीये? असा मी बावळा कसा झालो? आपद धर्म म्हणजे चुकीचा मार्ग. आपद धर्म न पाळण्याचा धर्म म्हणजे आपद धर्म. आपल्या संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये, ज्याने जो धर्म पाळायचा असतो तो जर नाही पाळला तर त्याला आपद धर्म असं म्हणतात. तर तो धर्म जरी नाही पाळला, कवीचा धर्म नाही पाळला, तरी मला कष्ट होत नाही, मला त्रास होत नाहीये. असं का मला होतं? जेवढा व्हायला हवा तेवढा त्रास होत नाहीये. खरं तर जीवच दिला पाहिजे इथपर्यंत, पण ते होत नाहीये तेवढा त्रास मला. बावळा मी, असं कसं माझी बुद्धी हरली? परी फाटे हे अंतर आणि जन्मा येई अंबर, तोडा नाळ अवडंबर नारायण. आता हे परी फाटे हे अंतर आणि जन्मा येई अंबर, आता हे समजून घेण्यासाठी अवघड या कारणासाठी कडी. परी फाटे हे अंतर, अंतर फाटलं म्हणजे काय झालं? म्हणजे ताटातूट झाली की ते अंतर मिटून गेलं? म्हणजे नक्की काय झालं? एक तर ताटातूट पण होऊ शकते, ना तर ते अंतर पण तुमचं मिटू शकतं. आणि जन्मा येई अंबर, ते अंतर फाटलं. आता हा अंतर जे आहे हे कुणाच्या मधलं अंतर आहे? तर हे मला जो विचार, आणि जन्मा येई अंबर, आता अंबराचा जन्म, अंबर म्हणजे काय? आकाश. अंबर म्हणजे आकाश. आता वर आकाश जन्माला येतं म्हणजे काय होतं? तर अनंत शक्यतांचा जन्म होतो. कधी कधी होतं काय, कधी कधी ते जे अंतर आहे माझ्यातलं आणि कवी मधलं, हे मी समजून घ्यायचा प्रयत्न केलाय. माझ्यातलं आणि तो जो माझ्यातला कवी जो आहे, माझ्यातला जो खरा कवी जो आहे दडलेला, त्याच्यातलं अंतर कधी कधी ते फाटतं, ते कमी होतं, अंतर फाटून जातं, ते अंतर नष्ट होतं. आणि त्यांच्यामध्ये जे काही धागे होते विणलेले, आता ह्यांनी याला बांधून ठेवले, त्याने त्याला बांधून ठेवले, एकमेकांना सोडत नाहीये, आणि ते धागे तुटून शेवटी ते एकत्र झाले, आणि कधी कधी अंबर जन्माला येतं, आणि मग ते शक्यतांचा जो जन्म होतो, त्या सृजनातून जेव्हा एखादा शब्द निर्मिती होते, एखादी कवितेची निर्मिती होते, तेव्हा वाटतं की अरे आभाळाने जन्म घेतला का काय? हे कसं काय एवढं झालं? त्या अनंताची चाहूल लागते. हा शब्द योग्य. अनंत जो आहे, अनंत ज्याला आपण म्हणतो, त्या अनंताची चाहूल होते. आणि मग तेव्हा असं होतं की बाबा रे मी भरून पावलो, तोडा नाळ अवडंबर नारायण. आता ती जी नाळ आहे बांधल्या गेलेली, कशाला बांधलेली नाळ? त्या सृजन शक्तीची बांधलेली नाळ का समाजाची बांधलेली नाळ? मला जर विचाराल तर या अभंगाचा विचार केला तर समाजाची बांधलेली जी नाळ आहे ना, तो अवडंबर तोडा. नारायणाला केलेली प्रार्थना आहे की देवा, या संसारातून मला मुक्ती दे. कारण की काय होतंय, विज्ञानाचा उमाळा, ज्ञानाचा उमाळा, सत्ता मारी तिरपा डोळा, काही कोणी करत नाहीये.
करू देत नाही ऐशा टापूत चौफेर नाही माहेर सासर कैसे गोत्र प्रवर अनामिका. बिजली आणि पडतीतला मला हे कळत नाहीये. कधी कधी आपद्धर्म मला करावा लागतोय आणि त्याचे कष्ट देखील जे आहेत ते इतके नाहीत की मला आयुष्य संपवावंसं वाटते, कारण की त्या कवीला देखील मला जिवंत ठेवायचं. आता हे नारायणा माझ्यावर कृपा कर, या समाजाशी असलेली नाळ माझी एकदाची तोड, म्हणजे मला मोकळ होता येईल. तोडा नाळ अवडंबर नारायणा, अहो शब्द राजे ऐका. आता हा टाहो आहे. अहो शब्द राजे ऐका. आता हे शब्दराज म्हणजे कवी असंही म्हणू शकतो किंवा शब्दराज, ती जी शक्ती आहे जी शब्दांची निर्मिती करते. वाचेचे आपल्या बोलण्याच्या जशा 4 अवस्था आहेत, त्याचा जो मूळ स्थान आहे परा, त्या परामध्ये ती शक्ती जी आहे सृजनाची म्हणा, परमेश्वराचा जो अंश आहे ना, तो मूलभूत भावनांचा आणि विचारांचा जन्मदाता. मी त्याला शब्दराज समजतो. अहो शब्दराजे ऐका, लाज सेवकाची राखा. कारण की मर्ढेकर स्वतःला सेवक म्हणतात, तर कोणाचे शब्द राजाचे सेवक, तो जो कोणी परमेश्वर असेल, कवितेचा, भावनांचा, भावविश्वाचा जो कोणी परमेश्वर आहे, जो हे सृजन शक्ती तुमच्यामध्ये देतो, सृजन तुमच्याकडून घडवून आणतो, त्यांना हा किल्ला टाहो. अहो शब्द राजे ऐका, लाज सेवकाची राखा. की आता यामधून मला मुक्तता द्या. तोडा नाळ अवडंबर हे सांगून झालंय. या नाळ आणि हे अवडंबर जे आहे सगळं माजलेलं, ह्याच्यातून मुक्त करा आणि मला कवी होऊ दे. मला कवी होऊ दे. माझं मला राहू दे. मैं न होता तो क्या होता, मुझे होने दो. आपले मिर्झा गालिब पण म्हणाले, मैं न होता तो क्या होता, मुझे होने दो. मला कवी राहू देत. मला माझ्या मूळ रूपात राहू दे. शब्दराजे माझ्यावर कृपा करा. कारण की शब्द जर नसतील तर कवी काय करणार? कवी कोणीच नाही. जर शब्द त्याचे साथ देणार नसतील तर कवीला काहीही अर्थ नाही. मरण आल्यासारखंच आहे. म्हणून शब्दांच्या राजाला घातलेलं हे साकडं. अहो शब्दराजे ऐका, लाज सेवकाची राखा. नाहीतरी वरती काठा आहे तया, नाहीतर हा कवी मेलाच आता म्हणून तुम्ही समजा. तर तो मनातला जो कवी आहे ना, त्या कवीने केलेला ही प्रार्थना आहे. त्याचा हा टाहू आहे की हे शब्दांच्या राजा, हे ती सृजन शक्ती, हे परमेश्वरा, कवितेच्या शब्दांच्या परमेश्वरा, मग ते कोणी असो, या सेवकाची लाज राखा. या सेवकाची लाज राखा. नाहीतरी वरती काठा आहे तया. वरती काठा म्हणजे काय? मरण, दुसरं काही नाही. वरती काठा हा एक शब्दप्रयोग आहे, वाक्प्रचार आहे. याचा अर्थ असा आहे की मरण आलं. वरती काठा म्हणजे काय? हा थोडासा अर्वाचीन शब्दप्रयोग आहे हा. जेव्हा प्लेगच्या साथी व्हायच्या तेव्हा लोकांना काखेत गाठी व्हायच्या आणि ते हातवर करून मरून जायचे. तेव्हापासून हा शब्दप्रयोग माझ्या मते रूढ झालेला आहे. थोडं मला आणखीन संशोधन करायला लागेल की हे खरं आहे का, पण माझ्या मते हे खरं आहे की त्याच्यावरनं हे आलं की उंदीर वगैरे सुद्धा असे हात वर करून वगैरे मरून जायचे. नाहीतर मग आम्ही मेलेलो मरूनच जाऊ. आता काही राहिलं नाही. आम्ही सोडूनच दिलेलं आहे आता सगळं. हात वर करणे असंही म्हणतो ना आपण. हात वर करणे म्हणजे सोडून देणे. आता काही राहिलं नाही, उदक सोडणे त्याच्यावर. अहो शब्द राजे ऐका, माझ्यावरती कृपा करा. नाहीतर मग हा कवी आता जीव देईल, जाऊन मरून जाईल. कारण की त्याचे सगळे जे दुःख आहे ते आधीच आपण बघितलेलं आहे. तर अशी ही बासी मर्ढेकरांची कविता. मला विचाराल तर हे फार शिवधनुष्य आहे. आणि आधी मी म्हणाल तसं की माझ्यासारख्या छोट्या माणसांनी माझे प्रयत्न असे की किमान त्याला हलवण्याचा तरी प्रयत्न मी करावा. किती यशस्वी झालं किती नाही हे तुम्ही मला सांगा. आणि मर्ढेकरांच्या कविता यापुढेही आपण घेत राहूच.
अनेक वेगवेगळ्या कवींच्या देखील कविता आपण घेत राहू. तुम्हाला जर काही कविता सुचवायच्या असतील तर त्याही मला सुचवत राहा. आपण त्याही कवितांवरती बोलूया. तर अशी ही मर्ढेकरांची कविता, माझा अभंग माझी ओवी. मित्रांनो, तुम्हाला रसग्रहण या गप्पा कशा वाटल्या मला नक्की कळवा. आणि तुम्हाला जर काही वेगळं सुचलं असेल या कवितेतून या शब्दांमधून तर तेही मला सांगायला विसरू नका. मला तुमचे विचारही ऐकायला खूप आवडतील. रसग्रहण आवडलं असेल तर लाईक करा, शेअर देखील करा. आणि हा जर माझा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल, जे लोक पहिल्यांदा बघतायत त्यांनी एकदा कृपया माझ्या चॅनलला भेट द्या. कुठल्या कुठल्या विषयांवरती मी व्हिडिओज बनवतो, कुठले कुठले विषय आतापर्यंत हाताळलेले आहेत हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि जर आवडत असेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या वेळी भेटू पुढची कुठली तरी कविता घेऊन किंवा कथा घेऊन किंवा वेगळाच कुठला तरी विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.